श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावल्लभ रामचंद्र की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 8. श्रीराम. एरवी ब्रह्मपणाची भडसे न चुकतीचे पुनरावृत्तीचे वळसे. परनिवटलियाचे जैसे पोट न दुखे. ना तरी चेलिया नंतरे न बुडीजे. स्वप्नीचे नि महापुरे तेवी माते पावलते संसारे. लिंपतीची ना एरवी जगदाकाराचे सिरे. जे चिरस्थायी यांचे धुरे. ब्रह्मभुवन गा चवरे लोकाचळाचे. जे गावींचा पहारू दिवोवरी एका मरेद्रांचे. आयुष्य नगरी विळणी पांती उठे कसरी. 14 जणांची पुंडलिक वरदे. विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. श्री गुरुदेव. जगद्गुरु श्रींच्या दिव्य पावनचरण कमलांना वंदन करून पीठाचे उत्तराधिकारी कानिफनाथजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होते. तसेच संत संघाला उपस्थित सर्व गुरुबंधू गुरुभगिनी यांना सांप्रदायिक श्री गुरुदेव. भाविक हो, मागील आठवड्यात आपण जगद्गुरु श्रींच्या अमृतमय वाणीतून श्रवण केलं आहे की भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला बोध करताना सांगितलं आहे की बघ, अगदी अंतिम समयी ज्यांनी माझं नाव घेतलं, म्हणजे आयुष्यभर ज्यांनी कधी भक्ती केली नाही, पण अंतिम समय जरी मला आर्त हाक दिली तर मी धावून येतो व त्याला परमगती प्राप्त करून देतो. आणि जे नित्य नियमाने सातत्याने माझं नामस्मरण करतात, आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवून सर्वस्व मला अर्पण करून माझ्याशी एकरूप होतात, त्यांचं तर माझ्यावर कर्ज आहे. आणि अंतिम समयी मी त्यांची सेवा करतो, असं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला बोध केला आहे. भाविक हो, पुढे ज्ञानेश्वर माऊली आपल्याला काय बोध करतात ते आपण अध्याय 8 ओवी 152 ते 169 मध्ये बघूयात. एरवी ब्रह्मपणाची भडसे न चुकतीची पुनरावृत्तीची वळसे. परी निवटलियाचे जैसे पोट न दुखे. भाविक हो, काय म्हणतात ज्ञानेश्वर माऊली? माऊली म्हणतायत की एखाद्याने जरी ब्रह्मपदाची प्राप्ती करून घेतली
तरीसुद्धा त्याला जन्ममरणाचे फेरे आहे ते चुकत नाहीत. आणि त्यासाठी उदाहरण देत आहेत की ज्याप्रमाणे मेलेल्या माणसाचं पोट दुखत नाही, तीळ मात्र शंका नाही, कारण त्यातलं चैतन्यच निघून गेलं आहे ना, तद्वतच ज्यांनी या चैतन्याची प्राप्ती करून घेतली, जे भगवंताशी एकरूप झालेत, तर त्यांना या जन्ममरणाचं काहीच विधिनिषेध राहत नाही. सुख दुःख हे त्यांच्यासाठी गौण असतं, कारण ते सदा त्या चैतन्यामध्ये वावरत असतात. पुढे ज्ञानेश्वर माऊली आपल्याला बोध करताना सांगतात की ज्याप्रमाणे जागृत झाल्यावर स्वप्नात आपण एखादं पाहतोय की महापूर आलाय आणि या महापुरामध्ये आपण वाहतोय किंवा त्यातच आपला अंत होतो की काय, अशी भीती आपल्या मनात असते. बरेचदा आपण पाहतो की घाबरून बरेच जण उठतात. मात्र ही भीती कुठपर्यंत असते भाविक हो, जोपर्यंत तो झोपेत आहे. पण एकदा तो जागा झाला की मग त्याला त्याची भीती राहत नाही किंवा त्या पाण्यामध्ये तो डुबत नाही. तसंच ज्यांना आत्मज्ञान प्राप्त झालं तर त्यांना या जन्ममरणाचं भय राहत नाही. आणि त्याचं उदाहरण म्हणलं की जन्ममरणाचं भय का राहत नाही, तर ते शरीराच्या पलीकडे जाऊन पोचलेले असतात. जसं स्वप्नामध्ये आपण पाहतो की मग आपण कुठेतरी एका नदीमध्ये उतरलेलो आहोत जलक्रीडा करण्यासाठी, आणि अचानकपणे वरती धो 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 पाऊस पडतो, असं स्वप्न पडतं आपल्याला. आणि पावसाचा लोंडाच्या लोंडा नदीतून खाली येत असतो आणि नदी इतकी भरते की काठ ओसांडून नदी वाहू लागते. म्हणजे काय होणार, आता महापूर येणार. आता महापुरामध्ये आपण आंघोळ करतोय नदीत उतरून आणि पोहतोय वगैरे, तर अशा वेळी आपण बुडून जाणार असं आपण स्वप्नात बघतो आणि दचकतो, आता काय होणार आपलं काय कळत नाही आहे. डोळे उघडले की काय, महापूर पण नसतो आणि आपण वाहत पण नसतो. तसाच प्रकार ज्ञानी माणसाचा आहे. ह्या ज्ञानी माणसाची लक्षणं सांगतात ना भगवान कृष्ण अर्जुनाला. मगापासून जो संवाद चालू आहे ते एकदा सांगून झालं भगवान कृष्णाने की अर्जुना आता तू काय कर, बाद झाला तर शंका कुशंका काढू नकोस, तू सरळ उठ आणि म्हणजे तुझा तो धनुष्यबाण घे हातामध्ये आणि युद्धाला सुरुवात कर. तू माझ्यावर विश्वास ठेव, तुझं चित्त आणि मन, चित्त आणि मन तुझं जे आहे हे दोन्ही गोष्टी माझ्या समरस कर, माझ्यामध्ये विलीन कर, आणि तुझं जे कार्यकर्तव्य आहे ह्या शरीराचं तुझं म्हणजे शरीराचं कार्यकर्तव्य ते त्याला करू द्या, असं एकदा सांगून झालं. तरीसुद्धा अर्जुनाच्या मनामध्ये उत्कंठा आहे. ती उत्कंठा जाणून भगवान कृष्ण आणखीन वेगवेगळ्या प्रकारची त्याला उदाहरणं देतो आहे. आणि त्यामध्ये भगवान कृष्णांनी सांगितलेलं आहे की समज अर्जुना, एखादा माणूस झोपेमध्ये आहे आणि त्याने स्वप्नात पाहिलं की आपण महापुरात अडकलो आहे आणि आता महापुरात मोठमोठी झाडं जातात, तिथं आपलं काय, आपण पण वाहून जाणार. आणि अशा प्रकारचं भयावह दृश्य पाहिल्यानंतर आपल्यालाही भीती वाटते. पण डोळे उघडून बघितल्यानंतर अस्तित्वात त्यापैकी काहीही नसतं. तसंच ह्या ज्ञानी माणसांचं आहे. ही ज्ञानी माणसं आणि शरीर म्हणजे त्यांचं शरीर आणि त्यांचा आत्मा दोन्ही वेगवेगळ्या प्रकारे कार्य करतात. आत्म्याच्या अंडर ही पंच ज्ञानेंद्रिय गेलेली असतात आणि पंचकर्मेंद्रिय शरीराच्या अंडर असतात. तर ज्ञानाच्या जोरावर तो आत्मा स्वतंत्र आपला कारभार करत असतो आणि कर्मेंद्रिय जी आहेत ही त्या शरीराला सपोर्ट करतात आणि शरीर काम करतात. उदाहरण जर द्यायचं झालं तर आम्ही वेगवेगळ्या प्रकारची कामं करतो, प्रवचन करतो, लोकांच्या समस्या मार्गदर्शन करतो, अनुग्रह देतो, साधक दीक्षा देतो, व्यसनमुक्ती करतो, वेगळ्या ठिकाणी जाऊन प्रवचनांचे कार्यक्रम करतो. हे शरीराचं जे काम आहे ही आमची पंचकर्मेंद्रिय जी आहेत ती करत असतात. पण ज्ञानेंद्रिय मात्र कुठे असतात अडकलेली, त्या भगवंताच्या चरणाजवळ. ते काम करत असतात आणि कर्मेंद्रिय हे काम करत असतात. तेव्हा अर्जुना मग ज्याचं पोट दुखतं असं वाटतं आपल्याला, ती व्यक्ती जर जिवंत असली
तर त्याला पोट दुखतं हे कळणार आहे. पण मृत व्यक्तीचं पोट दुखलं आणि नाही दुखलं काय फरक पडणार आहे का? तिथे चैतन्यच नाही आहे. त्यामुळे त्या मृत व्यक्तीला एखादा भयानक आजार झाला असेल आणि त्याच्यामुळे पोट दुखत असेल तर त्याला जाणीव होणार का? तसंच ज्ञानी याचं असतं. ज्ञानी माणसं खऱ्या अर्थानं जर व्यावहारिकदृष्ट्या बोलत नाही आहे पण तात्विकदृष्ट्या जर विचार केला तर ते शरीरानं मेलेले असतात. म्हणून तर त्यांची पूजा करतात ना. जिवंत देहाची आपण पूजा करत नाही, फुलं घालत नाही, हार चढवत नाही. पण मात्र संत पुरुषांच्या गळ्यामध्ये हार घातले जातात. काही जणांना ही शंका असते की स्वामींच्या गळ्यात हार घालायचं की नाही. स्वामी जिवंत आहेत, माणूस म्हणून बघितलं तर घालणं गैर आहे, पण जर देव म्हणून पाहिलं तर घालणं काहीच चुकीचं नाही आहे. कारण स्वामींनीच सांगितलं देहाचे व्यवहार चालती अलिप्त. म्हणजे पंचकर्मेंद्रिय जी आहे ती पंचकर्मेंद्रिय शरीराबरोबर असतात आणि शरीर त्यांना घेऊन जे बाह्य जगतातले जे उपचार आहेत, बाह्य जगताची कर्म आहेत ते करत असतात. आणि ज्ञानेंद्रिय मात्र ती अडकलेली आहेत, ती भगवंताच्या चरणाशी अडकलेले आहेत, भगवंतमय झालेले आहेत. आणि त्यामुळे त्यांना ह्याचं भानच नाही आहे की इकडे काय चाललेलं आहे आणि ह्यांना भान नाही आहे तिकडे काय झालं आहे. ते मला हे उदाहरण देताना असंच द्यावंसं वाटेल की आपण ब्लॉकमध्ये राहतो ना, त्या ब्लॉकमध्ये 2 ब्लॉक शेजारी शेजारी असतात. त्या शेजाऱ्यांसारखी परिस्थिती आहे ह्या ज्ञानी लोकांची झालेली असते. 6 इंचावर शेजारी राहत असतो, तो कुठल्या गावचा आहे तो माहिती नसतो. भिंतीची म्हणजे प्लॅस्टर करून, कारण मुळात आधी बांधकाम करतात बिल्डर, ते 4 इंचाची वीट घेतात आणि इकडून आणि तिकडून प्लॅस्टर चढवलं 1-1 इंच की भिंतीची जाडी जास्ती असतं, किती होणार 6 इंच. त्यामध्ये फक्त एक भिंत असते आणि या ठिकाणी एक भाडोत्री राहत असतो किंवा मालक राहत असतो किंवा ब्लॉक धारक राहत असतो आणि त्या बाजूला एक राहत असतो. दोघेजण 10-20 वर्ष राहतात. पण ह्याच्या जाण्याचं टायमिंग वेगळं असतं, त्याची जाण्याचं बाहेर जाण्याचं टायमिंग वेगळं असतं. कधीच एकमेका एकत्र येत नाहीत. आणि त्यामुळे कुणी विचारलं का हो तुमच्या तर शेजारी कोण राहतात? काय माहिती बाबा, काय माहिती नाही, कोणतरी राहतात, चांगले आहेत माणसं. पण का नाही, भांडण तंटा त्यांचा कधी आवाज ऐकायला मिळाला नाही. काय बोलतात का ना ते काय माहिती नाही, आमचं लक्ष नसतं तिकडे. तसं ज्ञानी माणसाची जी इंद्रिय असतात ती ज्ञानी माणसाची इंद्रिय हे शरीर काय काय भानगडी करतं तिकडे लक्ष देत नाही, त्यांना फुरसतच नसते. आणि ह्या पंचेंद्रियांना कर्मेंद्रिय जी आहेत ही 5 कर्मेंद्रिय जी आहेत ह्या कर्मेंद्रियांना फुरसत नसते. ज्ञानेंद्रिय काय करतात तिकडे, कारण ते इतकं झोकून, म्हणजे बेवड्या एखादा असतो तो इतका दारू पिऊन तट्ट असतो, त्याला आजूबाजूच्या लोकांचं काय चाललं आहे माहितीच नसतं. तसे दोघेजण आपापल्या सुखामध्ये पोहडलेले असतात आणि त्यामुळे ते ज्ञानी माणसाला काम करणं सोपं जातं. आता ज्ञानी माणसाला आपण परत बोलत असताना शरीर म्हणून बोलतो म्हणून गडबड होते. पण ज्ञानी माणूस 2 गोष्टीमध्ये विभागला जातो, एक आत्म्यामध्ये आणि एक शरीरामध्ये. आता कळलं का बघा. त्यामुळे त्या ज्ञानी माणसाचा शरीर पडलं काय अर्जुना युद्ध करताना आणि राहिलं काय, दोन्ही सारखंच आहे. पुढे चला. श्री गुरुदेव माऊली. माऊलीनं अतिशय सुंदर शब्दात हे वर्णन करून सांगितलं आहे. भाविक हो, यासाठीच आपण संत संघात यायचं असतं, कारण हे आत्मज्ञानी सत्पुरुषच आपल्याला कमी शब्दात हे सांगू शकतात. आणि असंच तुकाराम महाराजसुद्धा याबद्दल काय म्हणतात की जे जे सजीव आहे ते एक दिवस जाणार आहेत. नाशिवंत शरीर जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. भाविक हो, तुकाराम महाराज यातूनच सांगतात की हे नाशिवंत शरीर आहे आणि हे जाणारच आहे, कारण काळाचं कामच आहे आयुष्य खाणं. मात्र जी अज्ञानी व्यक्ती आहे ती काय करते की त्या देहालाच चिपकून बसते आणि आत्मा हा पुढच्या प्रवासाला निघून जातो. ज्याबद्दल जीवनयात्रा या स्वामीजींच्या ग्रंथसंपदेमध्ये स्वामीजींनी उत्कृष्ट व्यतीत केलं आहे की आपण जे वावरतो आहे हे भूलोक, त्यापुढे भुवरलोक, भुवरलोक नंतर महरलोक, जनलोक, जनलोक, तपलोक आणि सत्यलोक शेवटचा ब्रह्मलोक.
आणि भाविक हो, ज्ञानेश्वर माऊलींनीसुद्धा उच्च कोटीचं जे ब्रह्मलोक आहे याचंच उदाहरण दिलं आहे की हे ब्रह्मपद जरी प्राप्त झालं तरीसुद्धा जन्ममरणाचे फेरे हे चुकत नाहीत. आणि हे ब्रह्मलोक काय हे सुद्धा जाणून घेणं भाविक हो तेवढंच गरजेचं आहे. कारण आपण या नरदेहामध्ये आलं आणि हे जर जाणलं नाही तर याला उपयोग शून्य. संत संघात जे यायचं आहेत, आने की वाट कोण, जाने का घाट कोण, ब्रह्मा का कपाट कौन, कौन में कौन समाया है, इतना नहीं जान पाया तो काय को नरदेह आया है. या नरदेहात येऊन या संत संघामध्ये येऊन आपण हे जाणून घेणं गरजेचं आहे भाविक हो. आणि हे ब्रह्मलोक काय, तर या ब्रह्मलोकाचं वर्णन करताना ज्ञानेश्वर माऊलीनं सांगितलं आहे की या ब्रह्मलोकाचा जो एक प्रहर असतो, हे एक प्रहरसुद्धा इंद्रदेव तेवढा कार्यकाळ जगू शकत नाही. म्हणजे ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 4 युग, जे कलियुग, त्रेतायुग, द्वापारयुग व सत्ययुग, ही जी 4 युग आहेत, रिक्वेस्ट सांगा. हे बघा, सत्ययुग, सत्ययुग, नंतर त्रेतायुग, नंतर द्वापारयुग आणि नंतर कलियुग. हे संपलं की रावणाचं 14 चौघड्यांचं राज्य होतं ना. म्हणजे ही एक घडी, 4 युगांची एक घडी, असं 14 घड्यांचं राज्य रावणाचं होतं. म्हणजे इतकं वंश परंपरेनं रावणाकडे ते चालत आलं होतं. तर ही 4 युग पुढे सांगा. हां, तर ही 4 युग म्हणजे एक कडी, असे 1000 कड्या झाल्या म्हणजे ब्रह्मदेवाचं एक दिवस होतं. आणि अशाच 1000 कड्या झाल्या म्हणजे ब्रह्मदेवाची एक रात्र होती. एवढं त्या ब्रह्मलोकाचं सामर्थ्य आहे. म्हणजे 1000 वेळेस हे 4 युग होऊन जातात तेव्हा ब्रह्मदेवाचा दिवस होतो. आणि 1000 वेळेस हे 4 युग होऊन जातात तेव्हा ब्रह्मदेवाची एक रात्र होते. एवढा विस्तार का सांगितला आहे? कारण सुरुवातीलाच ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलं आहे की तुम्ही जर ब्रह्मपदाची जरी प्राप्ती केली, त्या लोकात जरी आपण वावरलात तरी तुमचे जन्म मरण चुकू शकत नाही. आणि सांगितलं आहे की जेव्हा या ब्रह्मलोकातला दिवस उजेडतो, एक दिवस, तर या एका दिवसामध्ये देवांचे राजे इंद्र, अशा 14 इंद्रांचा कार्यकाळ संपून जातो. बघा भाविक हो, देवांचे राजे इंद्र यांचं जर 14 परंपरा संपून जातात, 14 इंद्राचा कार्यकाळ संपून जातो, तर तिथं सूर्य, चंद्र, वरुण अनेक देवता आहेत. या देवतांचं काय? आणि जर देवतांचं तिथं काय, तर तुम्हा आम्हा साधारण माणसाचं जे या भूलोकात राहतात त्यांची काय अवस्था हो. 100% आपल्याला हे जन्ममरण आहेच. मात्र या परमात्म्यानं सांगितलं आहे की काय, की तू, भगवान श्रीकृष्ण यासाठी बोलत आहेत की तू जर मद्रूप झाला, मद्रूप हा शब्द वापरला आहे की तू माझ्याशी एकरूप झाला, अनन्य भावे मला शरण आला, तदाकार झाला, तर तू हे जन्ममरणाचे फेरे चुकवू शकतो. आणि तेच ज्ञानेश्वर माऊलीने काय सांगितलं आहे, माझेनी अनुसंधान विन, स्नान संध्या जप होम ध्यान, ते सर्व ही अधर्म जाण, मज भजन ते नव्हे. बघा भाविक हो, तेच ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की तू स्नान कर, संध्या कर, जप कर, होम कर, तप कर, मात्र हे सगळं करताना तू माझ्याशी एकरूप झाला नाही तर हे सगळं व्यर्थ आहे. आणि बघा, आज 21व्या शतकात आपण वावरतोय, प्रापंचिक माणसं, कुणालाच वेळ नाही. आणि या वेळामध्ये कलियुगाच्या अंतिम क्षणी जगद्गुरू श्री माऊली आली आहेत. आणि त्यांनी काय सांगितलं आहे की त्यांनी सांगितलं आहे, तुम्ही प्रापंचिक माणसं आहात ना, मला माहिती आहे तुम्हाला वेळ नाही, म्हणून त्यांनी सांगितलं आहे भक्ती वगैरे सोडा, दिवसातले 23 तास आणि 50 मिनटं जे तुम्हाला आवडतं आहे प्रपंच, तो प्रपंच सुखाचा करा. आणि या प्रपंचात जर कुठलीही अडचण आले, संतांना माऊली म्हणतात. आणि माऊलीशिवाय कुणी मर्म जाणूच शकत नाही. तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन जे हवं आहे ते जगद्गुरू श्री करतात. जे संस्थांचे अनेक ठिकाणी मठ आहेत, प्रत्येक
काहीतरी चुकीचा संदेश जाईल म्हणून मी सांगतो, भक्ती सोडा असा त्याचा अर्थ नाही आहे. हे मराठवाड्यातले असल्यामुळे ते त्या स्टाईलमध्ये बोलत आहेत आणि काही लोक त्याचा अर्थ वेगळा घेते की स्वामींनी सांगितलं भक्ती सोडा म्हणून. मी जीवाचे 2 प्रकार केले, जे ज्ञानेश्वर माऊलींनी जसे 2 प्रकार केलेले आहेत तशा प्रकारे मी जीवाचे 2 प्रकार केले आहेत. एक संसाराला आसुसलेला आहे. संसार म्हणजे सर्वस्व. काही जणांचं बायको म्हणजे सर्वस्व असतं, ती म्हणजे बाकी जग नसलं तरी चालेल. तशा प्रकारे जे संसारामध्ये लिप्त आहेत, संसारापासून येचकिंचितही त्यांना फुरसतच नाही आहे. मग नोकरी त्याचं त्या कारण असेल, मुलंबाळं कारण असेल, घरदाराचं कारण असेल, पण संसार म्हणजेच पूर्ण आयुष्य बास. अशा माणसाला मी सांगितलेलं आहे की बाबा रे, तू संसार बिनधास्तपैकी कर, पण कधीतरी हा किमान संसार व्यवस्थित चालण्यासाठी तरी काढशील की नाही 10 मिनटं. ते भले तुझ्यासाठी नको काढूस, माझ्यासाठी नको काढूस, तुझा संसार तरी व्यवस्थित चालला पाहिजे ना. मग लगेच आपण म्हणतो हो ते चाललं पाहिजे, मग ठीक आहे त्याच्यासाठी 10 मिनटं काढ. 23 तास 50 मिनटं तुझा संसार चालू राहू दे आणि फक्त 10 मिनटं वेळ काढ. आणि जे ज्ञानेश्वर माऊलींनी 750 वर्षापूर्वी सांगितलं तेच मी सांगितलं आहे. माऊलींनी काय सांगितलं आहे? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुढे काय? पुण्याची गणना कोण करेल? पुण्याची आपल्याला काय हवं असतं? पुण्य हवं असतं. म्हणून ते पुण्य साठवण्यासाठी संसाराचं काय करा, क्षणभर जरी देवाची आदारी उभा क्षणभरी तेने मुक्ती चारी साधेल्या. मग आपण लगेच व्यावहारिक माणसं म्हणतो एवढं होणार असेल, एक क्षण उभं राहून जर मुक्ती मिळणार असतील, लगेच करायला सुरुवात करतो भक्ती. हे मर्म साधू संत ओळखत असतात. तेच मर्म मी इथं सांगितलेलं आहे. इथं मी तेच सांगितलं आहे, 23 तास 50 मिनटं बिंदासपैकी तू संसार कर. पण हे कुणासाठी? तुमच्यासारख्या सत्संगी लोकांसाठी नाही आहे. जो संसारात अडकून पडला त्याच्यासाठी आहे. ती लाडीगोडी लावून त्याला इकडे आणायचं आहे म्हणून सांगितलेलं आहे की 23 तास 50 मिनटं बाबा तुला काय करायचं तो संसार कर, पण 10 मिनटं मी संसारातली तुमच्या 10 मिनटं मागितलेत, पण सेपरेट मागितलेत. ह्याचा अर्थ काय? तोच अर्थ आहे ज्ञानेश्वर माऊलींचा जो उद्देश आहे तोच. माझेने अनुसंधान विन, म्हणजे माझ्याशी जर संधान साधलं नसे, एकाग्र झाला नाही आणि ती 10 मिनटं दिलीस तर त्याचा काही मला उपयोग नाही. म्हणून तुझ्या 23 तास 50 मिनटामध्ये मी डिस्टर्ब करणार नाही, पण 10 मिनटं माझीच असली पाहिजेत. ती 10 मिनटं मी सांगतो तशा प्रकारे तू काढली, तुला संसाराला फायदा होईल. कारण आज कुणाला मुक्ती नको आहे. आज काय पाहिजे आपल्याला? तो त्यावेळचा काळ होता ज्ञानेश्वर महाराजांचा. त्या काळामध्ये मुक्ती हवी होती, मोक्ष हवा होता. आज कुणालाच मोक्ष नको आहे. लोक म्हणतात कशाला मारायचं उगाच, कारण मोक्षाचा अर्थच चुकीचा करून ठेवलेला आहे प्रत्येकानं की मोक्ष म्हणजे मरणे. ते आज कुणाला हे नको आहे. आज काय पाहिजे? माझ्या करिअरमध्ये मला यश येणार का सांगा. म्हणून मी परिस्थिती जाणून सांगितलेलं आहे, तुला संसारामध्ये 100% यश येणार. ते यश येण्यासाठी 10 मिनटं काढ, पण सेपरेट मागितलेले आहेत. त्यातलं विज्ञान विचारात घेतलं तर मला सुद्धा अपेक्षित हेच आहे, एकाग्र हो. 10 मिनटं तरी एकाग्र हो आणि एकाग्रते नामस्मरण कर. त्याचा वैज्ञानिक फायदा तुला होईल की तुझं अंतःकरण डेव्हलप होईल. संयम, समयसूचकता, प्रगल्भता, साधक बाधक विचार करण्याची क्षमता, नेतृत्व करण्याचे गुण हे वाढतीलच. पण आध्यात्मिकदृष्ट्या तुझं चित्त त्या देवाच्या चरणावर बसू लागलं की हळूहळू तुला सवय होऊन होऊन कधीतरी तुला वाटेल की आता हे सगळं मिळणारच आहे, पण देणारा कोण आहे ते तरी शोधूया ना. आणि मग तू अध्यात्माकडे वळशील. तसे तुम्ही सत्संगी जे सगळे लोक आहात ते तसेच वळलेले आहात. तर मी तुम्हाला आता सांगेन असं की तुम्हाला फक्त 10 मिनटं नाही द्यायचे आहेत. हे लॉजिक तुमच्यासाठी नाही आहे. ते जे सॉफ्टवेअर बांधतात लोक ना, ते लॉजिक वापरतात. मग ते सॉफ्टवेअर त्या लॉजिकवर चालतं, त्याला कोडिंग केलं जातं आणि त्याप्रमाणे ते सॉफ्टवेअर चालतं. तसं तुमच्या जीवनाचं लॉजिक बांधताना मी असं तुम्हाला सांगेन
की तुम्हाला फक्त 10 मिनटं वेळ नाही द्यायचा आहे, तर तुम्हाला 24 तासामध्ये एक क्षणही असा फुकट घालवायचा नाही आहे की त्या वेळेला माझी आठवण राहणार नाही. 24 तास माझी आठवण तुम्हाला राहिली पाहिजे. त्यासाठी 2 कंपार्टमेंट करूया, 2 पार्ट पाडूया. त्यातला एक पार्ट असा आहे की तुमची जी ज्ञानेंद्रिय आहे त्या ज्ञानेंद्रियांनी ओळखा की देणारा हाच आहे का, हाच निर्गुण या सगुण रूपामध्ये आलाय का. चांगलं 2 वर्ष ओळखा. आणि 2 वर्ष ओळखल्यानंतर तुम्हाला कळलं त्याला भेटू शकत नाही पण ह्याला भेटू शकतो, मग त्याच्या चरणावर घट्ट मिठी मारा, घट्ट भिस्त ठेवा आणि अहोरात्र फक्त त्याचाच विचार करा, त्याचीच आठवण करत राहा. ती आठवण कोणी करायची? ज्ञानेंद्रियाने, मनानं करायचे, बुद्धीनं करायचे आहे. आणि कर्मेंद्रियाने 24 तास काम करायचं आहे. संपला विषय. कशाला संसार सोडायला पाहिजे. अशा प्रकारे जर तुम्हाला स्वतःला डिव्हिजन करून तुमचं घेतलं तर दोन्ही गोष्टी साध्य होतील. प्रपंच जो आलेला आहे सोबत हाही होईल आणि ज्याच्यासाठी येणं झालं तोही उद्देश सफल होईल. बरं, दोघांनाही साक्षीदार मीच आहे. नाही सफल झालं तर मला विचारू शकता येऊन का नाही झालं. आम्ही एवढं मोजतोय, श्वासा एवढं तुमचं नाम मोजतोय, का नाही झालं. पण विचारणाऱ्यांना हेही लक्षात ठेवा, तारखेचं सांगितलं जाईल. म्हणून वरकरणी करू नका, आतून करा. म्हणून तो जर तुमचा जप घेतलेला जो कानमंत्र आहे तो तुम्हाला 10 मिनटं एकाग्रतेनं करता येत असेल तर आता पुढचं पाऊल टाका. तो म्हणजे आजप. श्वासावर बसवा, हळूहळू हळू त्याची प्रॅक्टिस वाढवा. मग तुम्हाला मी वाणीकडे घेऊन जाईन. म्हणजे तुमचा बालपण, तुमचा रोमपण भगवतमय होईल, गुरुमय होईल. त्या रोमामधून, प्रत्येक केसामधून आवाज येईल, सोहम सोहम सोहम. म्हणजे तोच मी आहे, तोच मी आहे. संपलं. हीच मुक्ती आहे. म्हणजे ज्या अज्ञानामध्ये आपण अडकून पडलेलो आहोत की अरे मी जगणार कसा, मी जर हा संसार सोडला तर जगणार काय, खायचं काय, या साधू संतांनी सांगायला काय, खायचं काय, नोकरी धंदा करायची की नाही, की टाळ कुटत बसायचं. काही जणांचं म्हणणं असतं टाळ कुटणे म्हणजे टाळ वाजवत बसणे. तर देवाचं सतत टाळ वाजवत बसलात की देवाचं सतत भजन करत बसलात, याचा अर्थ तुम्ही देवाजवळ गेलात असं नाही. शिवाजी महाराजांचा ड्रेस अंगावर घातला म्हणजे शिवाजी नाही होता येणार ना. बरेच जण लोकमान्य टिळकांची पगडी पेहनतात, पण लोकमान्यांची जी पगडी होती त्या पगडीखाली जे डोकं होतं, जी बुद्धी होती, ती पगडी घालून येत नाही ना. ती पगडी परिधान करण्यासाठी पाहिजे जातीचे वेडा गबाळाचं काम नाही. तसं तुम्हाला ईशमय होण्यासाठी संसार सोडायची गरज नाही आहे. योग्य प्रकारचा विचार करायला शिकला पाहिजे. तेच समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं की संसाराचा त्याग करू नका, प्रपंचातले मान सन्मान सोडू नका. फक्त योग्य प्रकारे विचार करा की हा देह ज्यांच्यापासून निर्माण झालेला आहे, ती पंचमहाभूत आपला देह कधी ना कधीतरी मागून घेणारच. तुम्ही एखाद्याकडून एखादी गोष्ट उसनी आणलेली आहात, ती उसनी गोष्ट तुमच्याकडे तो मागणारच आहे ना. तुम्ही एखाद्याकडून पैसे घेतलेले आहात, तो कधीतरी येणार ना सावकार दरवाजात. तसं ही जी पंचतत्वानं बनलेला हा जो देह आहे तो ज्या तत्वापासून बनला आहे, ती तत्व यमरूपामध्ये येऊन आपला देह घेऊन जाणार. तो नेण्यापूर्वी ते साधन म्हणून वापरा आणि साध्य काय करा, मी कोण. मग हे अर्जुना मोक्ष कठीण नाही आहे. अशा भक्तगणाची काळजी मी सदैव घेणार. अशा प्रकारे
ब्रह्मदेवाचे उदाहरणं देऊन, इंद्राचं उदाहरण देऊन ब्रह्ममय का झालं पाहिजे हे भगवान कृष्ण अर्जुनाला समजवत आहेत. मोक्ष का मिळवला पाहिजे ते समजून सांगतायत. अजूनसुद्धा भगवान कृष्ण याहीपेक्षा विस्तृत स्वरूपामध्ये बोलणार आहेत, सांगणार आहेत. परंतु आपला वेळ संपल्यामुळे पुढच्या संत संघामध्ये ते आपल्याला ऐकावं लागणार आहे. आपण इथे थांबूया आणि पुढच्या संत संघामध्ये लवकरात लवकर परत भेटूया. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावल्लभ रामचंद्र की जय.